सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कधी विचार केलाय का की काही संस्कृती, काही साम्राज्य इतकी महान, इतकी बलाढ्य होतात की आपल्याला वाटतं ती हजारो वर्ष टिकतील, पण मग अचानक पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळतात. अगदी. रोम, इजिप्त, माया, आज फक्त त्यांचे अवशेष उरले आहेत. हे फक्त राजकारण किंवा युद्धांमुळे झालं की यामागे काहीतरी अधिक खोल, अधिक पॉवरफुल कारण आहे? आज आपण एका अशाच अदृश्य शक्तीवर बोलणार आहोत, जिला सामूहिक कर्म म्हणतात. विचार करा, हे एका राष्ट्राचं अदृश्य संविधान आहे. एक असं संविधान जे कागदावर लिहिलेलं नाहीये, पण जे त्या देशाचं, त्या समाजाचं भवितव्य ठरवतं. चला, या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर आज एक सखोल चर्चा करूया. ठीक आहे, तर सुरुवातीलाच मूळ मुद्द्यावर येऊया. हे सामूहिक कर्म म्हणजे नेमकं काय? म्हणजे देशातल्या सगळ्या लोकांच्या चांगल्या वाईट कर्मांची फक्त बेरीज करायची का? समजा देशात 10 कोटी लोक चांगले आहेत आणि 1 कोटी वाईट, तर कर्म पॉझिटिव्ह असायला हवं. इतकं सोपं आहे का हे? खूप छान प्रश्न आहे, कारण बहुतेक लोकांचा इथेच गोंधळ होतो. नाही, हे फक्त गणितासारखं बेरजेचं सूत्र नाहीये. अच्छा. ही संकल्पना त्यापेक्षा खूप मोठी आणि जिवंत आहे. याला आपण एक जिवंत कार्मिक क्षेत्र म्हणू शकतो, एक लिव्हिंग कार्मिक फील्ड. जिवंत कार्मिक क्षेत्र? हो. हे एका अदृश्य चुंबकीय क्षेत्रासारखं आहे, जे पिढ्यानपिढ्या एका समाजाने एकत्रितपणे केलेल्या निवडी, त्यांनी जपलेली मूल्य, त्यांचे हेतू आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या न सुटलेल्या मानसिक आघातांमुळे तयार होतं. ओके, म्हणजे यात नेमकं काय येतं? यात काही मूलभूत गोष्टी येतात ज्या त्या क्षेत्राची ऊर्जा ठरवतात. जसं की तो समाज सत्तेचा वापर कसा करतो, तो इतरांना मदत करण्यासाठी वापरतो की शोषणासाठी. बरोबर. संपत्तीचं वाटप कसं होतं, ती काही लोकांच्या हातात जमा होते की समाजात फिरती राहते. सत्य आणि प्रामाणिकपणाला किती महत्त्व दिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, तो समाज, निसर्ग, महिला, वडीलधारी आणि ज्ञानाचा आदर कसा करतो. ह्या सर्व गोष्टी जेव्हा लाखो लोक वर्षानुवर्षे एकाच पद्धतीने करतात, तेव्हा त्या त्यांच्या सवयी न राहता त्या समाजाच्या नशिबात, त्याच्या प्रारब्धात रूपांतरित होतात. म्हणजे हे एखाद्या मोठ्या कुटुंबासारखं आहे. हो. एका व्यक्तीची सवय त्याची स्वतःची असते. हो. पण जेव्हा कुटुंबातले सगळेच जण पिढ्यानपिढ्या एका विशिष्ट पद्धतीने वागतात, तेव्हा ती त्या कुटुंबाची ओळख किंवा संस्कृती बनते. आणि मग बाहेरच्या लोकांनाही कळतं की हे कुटुंब असंच आहे. अगदी बरोबर. तुम्ही अचूक शब्द पकडला, ओळख. हेच ते अदृश्य संविधान आहे जे नेहमी लिखित संविधानावर मात करतं. अच्छा. तुम्ही कायदे एका रात्रीत बदलू शकता, पण पिढ्यानपिढ्या जमा झालेलं कर्म टाळू शकत नाही. आणि ह्यातली एक रंजक गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या देशात किंवा संस्कृतीत जन्माला येता हे सुद्धा रँडम नाही. थांबा, इथे मला थांबावंसं वाटते. हे खूपच मोठं विधान आहे. म्हणजे आपला जन्म कुठे होणार हे ठरलेलं असतं. यालाच तुम्ही सेल्फ सॉर्टिंग म्हणत आहात का? हो, यालाच कर्माचे सेल्फ सॉर्टिंग म्हणतात. कल्पना करा की वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे रेडिओ स्टेशन्स आहेत. ओके. तुमचा आत्मा, तुमच्या अपूर्ण प्रवृत्ती आणि इच्छा ज्या फ्रिक्वेन्सीवर आहेत, तो त्याच फ्रिक्वेन्सीच्या स्टेशनवर, म्हणजे तशाच कार्मिक इकोसिस्टममध्ये जन्माला येतो. म्हणजे ज्यांच्यात शिस्त, कर्तव्य आणि सेवेचे कर्म प्रबळ आहे, ते सुव्यवस्थित आणि सामुदायिक संस्कृतीत जन्माला येतात, जसं की जपान किंवा जर्मनी. तर ज्यांच्यात संघर्ष, महत्वाकांक्षा किंवा स्वातंत्र्याची तीव्र इच्छा आहे, ते अशा ठिकाणी एकत्र येतात जिथे सतत काहीतरी घडामोडी सुरू असतात, जसं की अमेरिका किंवा मध्य पूर्व. हे आकर्षणाचे नियमासारखं आहे, पण वैश्विक स्तरावर. वा, म्हणजे प्रत्येक देश हा एक वेगळा कार्मिक प्लेग्राऊंड आहे, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे आपापले अपूर्ण खेळ खेळायला येतात. अगदी. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. मग जर असं असेल तर इतिहासात या कर्माचा प्रभाव अगदी स्पष्टपणे दिसायला हवा. संस्कृतींच्या उदयाचा आणि अस्ताचा एक निश्चित नमुना असायला हवा, नाही का? आणि तो अगदी स्पष्टपणे आहे. जवळजवळ प्रत्येक संस्कृती साधारणपणे 4 कार्मिक अवस्थांमधून जाते. ही एक नैसर्गिक जीवनचक्रासारखी प्रक्रिया आहे. कोणत्या आहेत त्या 4 अवस्था? पहिली आहे शोधक अवस्था, सीकर फेज. या अवस्थेत समाज भौतिकदृष्ट्या गरीब किंवा साधा असतो, पण आंतरिकरित्या प्रचंड शक्तिशाली असतो. अच्छा. लोकांचा मुख्य उद्देश असतो सत्य आणि ज्ञानाचा शोध. ऋषी, मुनी, तत्वज्ञ यांना समाजात सर्वोच्च स्थान असतं.
तेव्हा भव्य मंदिरं किंवा राजवाडे नसतात, पण लोकांच्या मनात प्रचंड ऊर्जा आणि उद्देश असतो. जसं की सुरुवातीचा वैदिक काळ, जिथे ज्ञान आणि मंत्रांना सर्वाधिक महत्त्व होतं, साम्राज्यांना नाही. अगदी बरोबर. त्यानंतर येते दुसरी अवस्था, निर्माता अवस्था, द बिल्डर फेज. ओके. इथे समाज ती आंतरिक ऊर्जा बाहेरच्या जगात वापरायला लागतो. प्रगती, व्यापार, कला आणि साम्राज्याचा विस्तार होतो. शहरं वसतात, मोठी बांधकामं होतात. पण ह्या महत्वाकांक्षेला अजूनही धर्माची, नैतिकतेची एक दिशा असते. हां. समाज फक्त स्वतःसाठी नाही, तर काहीतरी मोठं, चिरंतन निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रेरित असतो. आणि मग तिसरी अवस्था येते, जिथे भौतिकदा गडबड सुरू होते, बरोबर? हो. तिसरी आणि सर्वात धोकादायक अवस्था आहे उपभोक्ता अवस्था, द कन्झ्युमर फेज. धोकादायक का? कारण इथे पोहोचल्यावर समाज आपलं मूळ ध्येय विसरतो. आराम, सुख आणि मनोरंजन हेच आयुष्याचं अंतिम ध्येय बनतं. अच्छा. बाहेरून पाहिलं तर सगळं चकचकीत आणि यशस्वी दिसतं. GDP वाढत असतो, मोठमोठ्या इमारती उभ्या राहतात. पण आतून समाज पोखरला जात असतो. कर्तव्याची जागा हक्काने घेते आणि उद्देशाची जागा मनोरंजनाने. हाच तो काळ असतो जेव्हा कर्माचं खातं वेगाने रिकामा व्हायला लागतं. हे तर आजच्या जगाचं वर्णन केल्यासारखं वाटतंय. आणि यानंतरची शेवटची अवस्था कोणती? अगला जातो. हा. समाजात ध्रुवीकरण, गोंधळ आणि अराजकता वाढते. प्रत्येक जण फक्त स्वतःचा विचार करतो. तरुण पिढी आपल्या मुळांपासून, आपल्या इतिहासापासून पूर्णपणे तुटते. आणि मग या अवस्थेनंतर जो विनाश होतो, मग तो युद्धाच्या रूपात असो, नैसर्गिक आपत्तीच्या किंवा महामारीच्या, ती निसर्गाची शिक्षा नसते. ते एक कार्मिक डिटॉक्स असतं, एक शुद्धीकरण. म्हणजे एक प्रकारचा रिसेट बटन दाबला जातो. अगदी. तर याचा अर्थ असा की संस्कृतीचा अस्त हा बाहेरील शत्रूंमुळे होत नाही, तो आतून सुरू होतो. 100%. बाहेरील आक्रमण हे फक्त एक लक्षण आहे, मूळ आजार आत असतो. बरोबर आहे. बाहेरील शत्रू हे कारण नसून परिणाम असतात. जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हाच तुम्हाला बाहेरचे विषाणू आजारी पाडू शकतात, हो की नाही? हो, बरोबर. ही प्रतिकारशक्ती कमी केव्हा होते? जेव्हा समाजात छोट्या छोट्या चुकीच्या गोष्टी सामान्य म्हणून स्वीकारल्या जातात. उदाहरणार्थ? जसं की खोटं बोलणं किंवा फसवणूक करणं ही हुशारी मानली जाते. दुसऱ्याचं शोषण करणं हा व्यवसाय बनतो. वडीलधाऱ्यांचा किंवा नियमांचा अनादर करणं म्हणजे स्वातंत्र्य समजलं जातं. ह्या गोष्टी सुरुवातीला छोट्या वाटतात, पण कल्पना करा, जेव्हा कोट्यावधी लोक रोज, दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष हेच करतात, तेव्हा ते सामूहिक कर्म व्याजापेक्षाही जास्त वेगाने जमा होते. आणि मग येणारे युद्ध, महामारी किंवा आर्थिक संकट हे अपघात नसून ते कार्मिक करेक्शन किंवा निसर्गाचे संतुलन साधण्याचे मार्ग आहेत. जेव्हा समाज स्वेच्छेने शिकायला नकार देतो, तेव्हा त्याला बाह्य घटनांद्वारे शिकवले जाते. या सगळ्या चर्चेतून मला इतिहासातील 2 मोठी उदाहरणं आठवत आहेत. एका बाजूला रोम आणि मायासारखी बलाढ्य साम्राज्य आहेत, जी पूर्णपणे नाहीशी झाली. हो. आज त्यांचे नाव फक्त पुस्तकात आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारत आहे, ज्याने शेकडो आक्रमणं पसवली, पण तरीही त्याची मूळ संस्कृती आज जिवंत आहे. यामागे काय कार्मिक कारण असेल? याचं उत्तर एका सोप्या प्रश्नात दडलेलं आहे. त्यांनी आपली कर्माची गुंतवणूक कुठे केली? गुंतवणूक? हो. रोम आणि मायासारख्या संस्कृतीने आपली सगळी शक्ती, आपलं सगळं कर्म हे साम्राज्य, भव्य वास्तू, सैन्य आणि भौतिक शक्तीमध्ये गुंतवलं. त्यांची ओळख त्यांच्या बाह्य वैभवावर अवलंबून होती. म्हणजे त्यांनी त्यांचं सगळं अस्तित्व त्यांच्या हार्डवेअरमध्ये गुंतवलं. बरोबर. आणि जेव्हा त्यांच्या समाजात अहंकार, हिंसा, अतिउपभोग आणि निसर्गाचा गैरवापर वाढला, तेव्हा त्यांचं कार्मिक बँक अकाउंट रिक्त झालं. आणि म्हणून ते फक्त कमकुवत झाले नाहीत, तर पूर्णपणे नाहीसे झाले. कारण त्यांचं हार्डवेअर क्रॅश झाल्यावर त्यांच्याकडे बॅकअप घेण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. म्हणूनच त्यांच्या मागे आज फक्त अवशेष उरले आहेत, रुईन्स. आणि भारताच्या बाबतीत काय वेगळं झालं? भारताने आपली कर्म गुंतवणूक वेगळ्या ठिकाणी केली. इथेही साम्राज्य होते, राजे होते. पण भारताने आपली सर्वात मौल्यवान गुंतवणूक फक्त साम्राज्यांवर नाही, तर ज्ञानप्रणाली, मौखिक परंपरा, गुरु-शिष्य परंपरा आणि आंतरिक विज्ञानावर केली. म्हणजे चेतनेच्या सॉफ्टवेअरवर. अगदी. त्यामुळे काय झालं की राजकीय कर्म बदलत राहिलं. राजे आले, गेले, साम्राज्य बनली आणि मोडली.
पण आध्यात्मिक कर्माने एक सातत्य टिकून ठेवलं. सो व्हॉट डज दिस ऑल मीन? म्हणजे भारताने चेतनेचा ऑपरेटिंग सिस्टममध्ये गुंतवणूक केली. हां, हार्डवेअर म्हणजे राज्य जरी क्रॅश झालं तरी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे ज्ञान जिवंत राहिल्यामुळे ती नवीन हार्डवेअरवर पुन्हा स्थापित केली जाऊ शकली. वाव, हे खूपच समर्पक उदाहरण आहे. तर इतरांनी फक्त भव्य हार्डवेअर बनवलं जे क्रॅश झाल्यावर कायमचं निरुपयोगी झालं. एक्झॅक्टली, अगदी तसंच झालं. म्हणूनच आक्रमक केवळ जमिनीवर राज्य करू शकले, इथल्या भौतिक गोष्टी लुटू शकले, पण ते चेतना पुसून टाकू शकले नाहीत. का? कारण ती मंदिरात किंवा ग्रंथात नव्हती, ती लोकांच्या जगण्यात, त्यांच्या परंपरेत होती. यामुळेच काही संस्कृतींच्या मागे अवशेष उरतात, तर भारतासारख्या संस्कृतीच्या मागे जिवंत परंपरा उरतात, लिव्हिंग ट्रेडिशन्स. हां. यात एक विरोधाभास आहे. आध्यात्मिक संस्कृती राजकीयदृष्ट्या लवकर पडतात, कारण त्या बाह्य शक्तीकडे अनेकदा दुर्लक्ष करतात, पण त्या सांस्कृतिकदृष्ट्या हजारो वर्ष टिकतात आणि पुन्हा उभे राहतात. हे सगळं ऐकल्यावर मनात येतं की आजच्या जगात आपण हे सामूहिक कर्म कुठे आणि कसं पाहू शकतो. म्हणजे एखाद्या देशाची कार्मिक बॅलन्स शीट कशी तपासायची, याचे काही आधुनिक निर्देशक आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि ते GDP किंवा सैन्यबळाच्या आकड्यांमध्ये दिसत नाहीत. मग कुठे दिसतात? ते समाजाच्या वागणुकीत दिसतात. आपण काही प्रश्न विचारून हे ओळखू शकतो. जसे की एखादा देश मतभेदांना कसा हाताळतो, तिथे मोकळेपणाने चर्चा होते की फक्त संघर्ष आणि द्वेष पसरतो. महत्वाचा मुद्दा आहे. तंत्रज्ञान लोकांना गुलाम बनवतंय की मुक्त करतंय? लोकांचा वेळ वाचवतंय की वाया घालवतंय? आर्थिक विकास पर्यावरणाचा नाश करून होतोय का? आणि तरुण पिढीबद्दल काय? तोच सर्वात महत्वाचा प्रश्न. तरुण पिढीला त्यांच्या आयुष्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळतंय की त्यांचं लक्ष विचलित करून त्यांना केवळ ग्राहक बनवलं जातंय? ही सगळी भविष्यातील इतिहासाची छोटी छोटी चिन्हे आहेत. यातला तंत्रज्ञानाचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. आपण अशा काळात आहोत जिथे बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स खूप वाढली आहे, पण विवेक, विस्डम त्या प्रमाणात वाढलेला नाही. आणि हेच सर्वात मोठं कर्म आहे, ज्याला ज्ञानाचा गैरवापर म्हणतात, डेट ऑफ नॉलेज मिसयूज. म्हणजे जेव्हा बुद्धिमत्तेला विवेकाची जोड नसते, जेव्हा विज्ञान नैतिकतेपासून वेगळे होते आणि जेव्हा तंत्रज्ञान आपल्या मानसिक परिपक्वतेच्या पुढे जाते, तेव्हा संस्कृती आत्मविनाशाकडे वेगाने धावते. अणुबॉम्ब हे याचंच एक उदाहरण आहे. हो, आणि आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपाने तेच आव्हान आपल्यासमोर उभं आहे. तर मग यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? म्हणजे हे सगळं इतकं मोठं आणि अटळ वाटतंय, एक पिढी एखाद्या देशाचं इतकं मोठं कर्म बदलू शकते का? हो, नक्कीच बदलू शकते. कर्म हे दगडावरची रेष नाही, पण त्यासाठी घोषणाबाजी किंवा वरवरचे राजकीय उपाय चालत नाहीत. मग काय लागतं? त्यासाठी एकच गोष्ट लागते, प्रामाणिकपणा. समाजाला आपल्या चुका प्रामाणिकपणे मान्य कराव्या लागतात, आपला खोटा अभिमान सोडावा लागतो आणि आपल्या मूळ तत्वांकडे परतावे लागते. पण हे सहजासहजी होत नाही, नाही का? नाही. ही जागृती सहसा मोठ्या संकटानंतरच येते. संकटाशिवाय शहाणपण मिळणं दुर्मिळ आहे, पण ते अशक्य नाही. मग सुरुवात कुठून होते? याची सुरुवात प्रत्येक व्यक्तीच्या जबाबदारीने होते. जेव्हा एक व्यक्ती ठरवते की मी खोटं बोलणार नाही किंवा मी निसर्गाचा आदर करेन, तेव्हा ती एक छोटी गोष्ट असते. पण जेव्हा लाखो लोक ही जबाबदारी स्वीकारतात, तेव्हा ते एक आंदोलन बनतं आणि मग संपूर्ण संस्कृतीची दिशा बदलते. कर्म बदलण्याची प्रक्रिया नेहमी आतून बाहेरच्या दिशेने होते. बरोबर. आणि इथेच कदाचित भारताच्या विश्वगुरू भूमिकेचा खरा अर्थ लागतो. तो काय आहे? विश्वगुरू म्हणजे जगावर राज्य करणे किंवा आपलं वर्चस्व गाजवणे नाही, तर जगाला त्याच्या मूळ स्वरूपाची, त्याच्या अस्तित्वाची आठवण करून देणे. अच्छा. जेव्हा जग अतिभौतिकवादात हरवून जातं, जेव्हा ते विसरतं की आपण कोण आहोत आणि का अस्तित्वात आहोत, तेव्हा भारताची भूमिका त्यांना आरसा दाखवण्याची आहे. हे केवळ आपल्या उपस्थितीने शिकवणे आहे, कोणावरही काही लादणे नाही. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. संस्कृती म्हणजे केवळ इतिहास, भूगोल किंवा आर्थिक आकडेवारी नाही. नाही. ती जिवंत कार्मिक क्षेत्र आहेत आणि त्यांचं नशीब कोणत्याही बाह्य शक्तीने नाही, तर त्यांच्या सामूहिक निवडी, त्यांची मूल्य आणि धर्माच्या पालनाने ठरतं. जाता जाता एक विचार सोडून जाते. कोणत्याही संस्कृतीचे अंतिम मूल्यमापन तिच्या GDP, तिच्या सैन्य बळावरून किंवा तिच्या उंच इमारतींवरून होत नाही. मग कशावरून होतं? या एकाच प्रश्नाचं उत्तर त्या संस्कृतीचे कार्मिक भविष्य ठरवते. जर या चर्चेतून आपल्या सर्वांना आपल्या सामूहिक प्रवासाचे मोठे चित्र पाहण्यास मदत झाली असेल आणि आपल्या जबाबदारीची जाणीव झाली असेल, तर हे ज्ञान इतरांबरोबर नक्की शेअर करा.
हो नक्की. सनातन शास्त्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जाता जाता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या मते आज आपल्या समाजात सामान्य मानली जाणारी अशी कोणती छोटी सवय आहे जी सर्वात जास्त नकारात्मक सामूहिक कर्मनिर्माण करत आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.